महाराष्ट्र सदनात आयोजित ईशान सेतू सांस्कृतिक एकात्मता आणि राष्ट्रनिर्माण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा, राष्ट्रीय समरसतेचा आणि ईशान्य भारताशी आत्मीय नातं दृढ करण्याचा ठाम संदेश दिला. परमपूज्य राष्ट्रऋषी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, स्वतंत्रदेव सिंग, विविध राज्यातील लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सामाजिक सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, देशातील प्रमुख मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम केवळ ग्रंथप्रकाशनाचा नसून भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा ऐतिहासिक क्षण असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. शिंदे म्हणाले की आज महाराष्ट्र सदनात केवळ ग्रंथांचे प्रकाशन होत नसून भारताचा आत्मा आणि संस्कृती देशाच्या हृदयातून ईशान्य भारतापर्यंत पोहोचत आहे. या उपक्रमामुळे केवळ भौगोलिक अंतर नव्हे तर मनामनातील दुरावही संपुष्टात येत असून ईशान सेतू ट्रस्टची खरी अर्थाने भारत जोडो यात्रा असल्याचं नमूद केलं. भारत हजारो वर्षांपूर्वी संस्कृती, अध्यात्म, ज्ञान आणि संस्कारांच्या बळावर एकसंध राहिला. भाषा, वेशभूषा आणि लोकपरंपरा वेगळ्या असू शकतात, मात्र भारताचा आत्मा हा एकच आहे. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी आयुष्यभर सांस्कृतिक एकात्मतेसाठी कार्य केलं असून ईशान सेतू ट्रस्ट हा त्यांच्या दूरदर्शी विचारांचा जिवंत आविष्कार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले की त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवून ईशान्य भारतातील अनेक दशकाचा संघर्ष आणि तणाव कमी करण्यास यश आले. विविध सशस्त्र संघटनांशी ऐतिहासिक शांतता करार झालाय. गोविंददेव गिरी महाराज आणि अमित शहा यांच्या हस्ते रामायण, श्रीमद भगवद्गीता, हनुमान चालीसा यांसारख्या महान ग्रंथांचे ईशान्य भारतातील स्थानिक भाषांमधील अनुवाद प्रकाशित होणं ही भारताच्या सांस्कृतिक ऐक्यासाठी ऐतिहासिक घटना असल्याचं शिंदे म्हणाले. महाराष्ट्रात ही संत, वीर आणि राष्ट्रनिर्मात्यांची भूमी असल्याचं सांगताना शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख केला. धर्म म्हणजे केवळ पूजा पद्धती नसून समाजाला एका धाग्यात बांधण्याची शक्ती असल्याची शिकवण या महापुरुषांनी दिली असून ईशान सेतू ट्रस्ट हेच कार्य पुढे नेत असल्याचं त्यांनी सांगितलं. ईशान्य भारतावरील प्रेम व्यक्त करताना शिंदे यांनी काव्यपंक्ती सादर केल्या आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिराची भव्य प्रतिकृती लवकरच मणिपूरमध्ये उभारली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. देशातील कोणताही प्रदेश स्वतःला कधीही वेगळा किंवा दूर समजू नये असा संकल्प करण्याचं आवाहन करताना शिंदे म्हणाले की काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते कामाख्या आणि मुंबई ते मणिपूरपर्यंत प्रत्येक भारतीयानं स्वतःला एका विराट सांस्कृतिक कुटुंबाचा सदस्य समजला पाहिजे. ईशान्य भारतातील नागरिकांपर्यंत रामायण, श्रीमद भगवद्गीता, हनुमान चालीसा यांसारख्या पवित्र ग्रंथांचं मोफत वितरण करण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली असून भारतातील संस्कृतीचा वारसा घराघरात पोहोचवण्याच्या या अभियानात ते सक्रियपणे सहभागी झालेत.